नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे शहरातील जुने धुळे परिसरात भरदिवसा चोरट्यांनी केली धाडसी चोरी, लाखोचा ऐवज केला लंपास. धुळे शहरातील जुने धुळे परिसरात काल भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना घडल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शिवाय विशेषतः म्हणजे आझादनगर पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर असताना चोरीची घटना घडल्याने आझादनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. दरम्यान कैलास देवरे हे आपल्या कुटुंबासह लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी देवरे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लाखो रुपयांचे सोनं, चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. दरम्यान चोरी करणारे चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून चोरीस गेलेले ऐवज परत मिळावे अशी अपेक्षा पीडित कुटुंबांनी व्यक्त केली आहे. माझं नाव भानुदास यशवंत देवरे. माझ्या पुतण्याचं लग्न नेहाली येथे होतं. आम्ही सर्वजण घरातले सर्व व्यक्ती आम्ही नेहाली या गावी गेलो. संध्याकाळी लग्न आपटून आम्ही घरी आल्यानंतर आमच्या घराची कडी तुटलेली होती. नंतर आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर आमच्या घरातलं सर्व कपाटाचे सर्व वस्तू विस्त असं पडलेले होते. तिथं चोरी झाली. आमचे दागिने सर्व हे गेलेले आहेत. आमच्या घरातनं कमीत कमी 3-3.5 तोळे सोन्याचे दागिने व कॅश 30-40 हजार रुपये कॅश ही गेलेली आहेत. दाट वस्तीतली ही चोरी दुपारीच्या दरम्यान झालेली आहे, पण आम्हाला हे संध्याकाळी आल्यानंतर कळालं. जर असे दिवसाढवळा आमच्या जुन्या धुळ्या परिसरात चोरी होत असेल आणि एवढ्या दाट वस्तीत चोरी होत असेल तर मग उपयोग काय? लवकरात लवकर डिपार्टमेंट पोलिसांनी आमचे सहकार्य करून या चोरांना सापडण्यात प्रयत्न करावा.